भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणजे 18-18 तास अभ्यास जे आहे ते या ठिकाणी करत होते, त्याच पद्धतीने आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सलग 18 तास अभ्यास अभियान जे आहे ते आता दापोलीमधील त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या या अभ्यासिकेमध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळते. आगळी वेगळी जयंती जी आहे ती या ठिकाणी साजरी करताना हे विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला अभ्यास करताना पाहायला मिळत आहे. सलग 18 तास या ठिकाणी हे अभ्यास जे आहे ते या ठिकाणी करणार आहेत. आपण पाहू शकतो की विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे देखील या अभियानामध्ये जे आहे ते सामील झालेले पाहायला मिळतात. अण्णा, काय सांगाल, काय महत्त्वाचं महत्त्व जे आहे ते आता आजच्या ह्या जयंतीचं असणार आहे? संपूर्ण भारत देशामध्ये तसं पाहिलं तर आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय धूमधडाक्यामध्ये साजरी केली जाते. परंतु सलग 18-18 तास अभ्यास करून दापोली या ठिकाणी त्रैलोक्य बौद्ध महासंघ तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षेच्या केंद्रावरती हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. जवळजवळ 21 वर्ष सलग 18-18 तास अभ्यास करून बाबासाहेबांनी जी पदवी कोलंबिया या ठिकाणी जे शिक्षण घेतलं की 18-18 तास अभ्यास करून जी पदवी प्रदान केली, त्या पदवी प्रदानच्या उद्देशानेच खरं तर ह्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि प्रेरणा मिळून खरं तर आदर्श असा हा उपक्रम या संस्थेमार्फत या ठिकाणी राबवला जातो. आपण पाहिलं तर अनेकदा जयंती असेल तर DJ असतील किंवा अन्य वाद्य जे आहे ते वाजवत जयंती साजरी केली जाते, मात्र हा वेगळा उपक्रम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या उपक्रमामुळं माझा विश्वास आहे की हा उपक्रम ह्या उपक्रमामध्येच मी जवळजवळ 11 वर्ष या ठिकाणी येत आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. नक्कीच या उपक्रमाची प्रेरणा सर्व विद्यार्थी घेतील. माझं असं मत आहे की अशा पद्धतीने खरी तर बाबासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे. संपूर्ण जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर 180 देश ह्या महामानवाची जयंती साजरी करत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जे आहे ते आता त्यांच्या जागी पोटनिवडणूक होती बारामतीत. प्रचारासाठी तुम्ही जाणार आहात का आणि कशा प्रकारे हा प्रचार असणार आहे? नाही, तसं बघितलं तर अजितदादांनी तिथं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये उच्चांक असं यश प्राप्त केलेले आणि त्या दृष्टिकोनातनं खरं बघितलं तर आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनीताताई त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. त्या प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहेत. तुमचं एक स्वप्न होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांना जे आहे ते आता मुख्यमंत्री करण्याचं, ते स्वप्न तर काय आता पूर्ण झालेलं नाही. त्यांच्या रूपात सुनेत्रताईंना पाहताय आता? साहजिकच आहे. संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्रातील सर्व स्तरातील कार्यकर्ते वहिनींकडं त्या दृष्टिकोनातनं पाहत आहेत की उद्याच्या भावी मुख्यमंत्री व्हावे म्हणून आमच्या सर्वांची आणि आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची मनापासून इच्छा असणार आहे. कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.